श्री स्वामी समर्थ. साप्ताहिक राशी भविष्यामध्ये आपलं स्वागत आहे. रविवार 20 ऑक्टोबर 2024 ते शनिवार 26 ऑक्टोबर 2024 या आठवड्याचं आपण राशी भविष्य पाहूयात. या आठवड्यातील महत्त्वाचे दिवस पुढील प्रमाणे आहेत. 20 ऑक्टोबर 2024 रोजी संकष्ट चतुर्थी आहे. चंद्रोदय रात्री 8:34 आहे. 24 ऑक्टोबर 2024 रोजी गुरु पुष्यामृत योग आहे. गुरु पुष्यामृताचा शुभ मुहूर्त सकाळी 6:38 पासून ते दुसऱ्या दिवशी सकाळी 6:38 आहे. ग्रह बदलामध्ये मंगळ ग्रह कर्क राशीमध्ये गोचर भ्रमण करत आहे. या आठवड्यामध्ये चंद्राचं भ्रमण प्रमुखतः वृषभ, मिथुन, कर्क आणि सिंह या 4 राशीमध्ये आहे. साप्ताहिक राशी भविष्य पाहण्यासाठी माझं योगेश मुळे हे YouTube चॅनल तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बघूयात 12 राशींचं राशी भविष्य. मेष राशीच्या व्यक्तींसाठी येणारा हा आठवडा महत्त्वपूर्ण आहे. या आठवड्यामध्ये तुम्ही महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल. प्रगतिकारक ग्रहमानाचा या आठवड्यामध्ये तुम्हाला लाभ होईल. महत्त्वाचे आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरतील. जुनी येणी वसूल करणं, कर्ज प्रकरणे मंजूर करणं, व्यवसायाची आर्थिक घडी बसवणं यासारख्या महत्त्वाच्या कामांचा या आठवड्यामध्ये तुम्ही पाठपुरावा करावा. गेल्या काही दिवसांपासून तुमच्या मनामध्ये असलेली आर्थिक चिंता या आठवड्यामध्ये तुमची कमी होईल. महत्त्वाचे निर्णय तुमचे योग्य ठरतील. व्यावसायिक स्थिरता, कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल. या आठवड्यामध्ये कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ संभवते. व्यवसायाशी निगडीत निर्माण झालेल्या अडीअडचणी सोडवण्यामध्ये तुम्हाला या आठवड्यात यश येणार आहे. धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग वाढेल. तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहात त्या क्षेत्रामध्ये तुमच्या कार्यशैलीचा दबदबा वाढेल. महत्त्वपूर्ण निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत. 20, 21, 24, 25 हे 4 दिवस तुम्हाला उत्तम आर्थिक स्थिरता आणि सौख्य प्रदान करणार आहे. 26 तारीख ही तुमची भाग्यकारक ग्रहमानाची जाणार आहे. महत्त्वाचे आर्थिक निर्णय यामध्ये तुमचे योग्य ठरतील. 22 आणि 23 हे 2 दिवस तुम्ही सावधपणे व्यतीत करावेत. यामध्ये विरोधकांच्या कारवाया वाढण्याची दाट शक्यता आहे. महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी तुम्हाला सर्वांचं सहकार्य प्राप्त करण्यासाठी तुम्ही मतभेद आणि मनभेद टाळावेत. या दरम्यान नवीन योजना राबवण्यासाठी तुम्हाला सर्वांचं सहकार्य प्राप्त होईल. व्यावसायिक स्थिरता, कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल. नोकरदार मंडळींसाठी हा आठवडा विशेष महत्त्वपूर्ण आहे. नोकरीमध्ये अपेक्षित असलेले बदल तुम्ही घडवू शकाल. बढती, बदली आणि पगारवाढीशी संबंधित अडीअडचणी सोडवण्यामध्ये तुम्हाला वरिष्ठांचं आणि सहकार्यांचं सहकार्य प्राप्त होईल. 20 ऑक्टोबर रोजी संकष्ट चतुर्थी आहे. रात्री 8:34 चंद्रोदय आहे. चंद्रोदयाच्या वेळी गणपती मंदिरामध्ये तुम्ही शुभ्र पदार्थांचं दान करावं. वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी येणारा हा आठवडा विशेष महत्त्वाचा आहे. महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरतील. जुनी येणी वसूल करणं, कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणं, आपल्या व्यवसाय नोकरीच्या निमित्तानं प्रवास करणं यासारख्या महत्त्वाच्या गोष्टी या आठवड्यामध्ये घडण्याची शक्यता आहे. व्यावसायिक स्थिरता, कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल. धार्मिक कार्यामध्ये तुमचा सहभाग वाढेल. महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय घेण्यासाठी तुम्हाला सर्वांचं सहकार्य प्राप्त होईल. वाहन, वास्तू सौख्याच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होणार आहे. त्यामुळे तुम्ही त्या दृष्टीने प्रयत्न करावेत. मनोइच्छित कामना पूर्ण करण्यासाठी या आठवड्याचं ग्रहमान तुम्हाला साथ देणार आहे. व्यवसायाशी निगडीत महत्त्वपूर्ण निर्णय तुम्हाला घेता येतील. संततीशी निगडीत आणि घरातील लहान भावंडांशी निगडीत समस्या सोडवण्यामध्ये तुम्हाला यश येईल. येणारा हा आठवडा तुम्हाला सर्वार्थानं लाभ देणारा ठरेल. शेअर्स, कमोडिटी मार्केट, जमिनीमध्ये गुंतवणूक करणारी मंडळी, रेडीमेड गारमेंट्स, स्टेशनरी, केमिकल इंडस्ट्रीज, ॲग्रिकल्चर इंडस्ट्रीज या सर्व क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या मंडळींसाठी येणारा हा आठवडा विशेष महत्त्वपूर्ण आहे आणि उत्तम लाभ देणारा ठरू शकतो. त्यामुळे या आठवड्यामध्ये घेतलेले निर्णय तुम्हाला दूरगामी लाभ देणारे ठरतील. नवीन योजनांचा तुम्हाला या आठवड्यात पाठपुरावा करता येईल. कार्यक्षेत्रामध्ये तुम्हाला मान सन्मान प्राप्त होईल. सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या मंडळींसाठी हा आठवडा विशेष महत्त्वाचा आहे. या आठवड्यामध्ये तुम्हाला उत्तम लाभाचं ग्रहमान असल्यामुळं तुम्ही महत्त्वाच्या निर्णयांचा पाठपुरावा करावा. व्यावसायिक स्थिरतेच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होणार आहे. धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग वाढेल. 24 आणि 25 तारखेला तुम्ही सावधपणे निर्णय घ्यावेत. या 2 दिवसामध्ये तुम्हाला विरोध वाढण्याची शक्यता आहे. नोकरीमध्ये हितशत्रूंचा त्रास वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळेच प्रसंगावधान राखून वागावं. कुणाशीही मतभेद वाढवू नयेत. 20, 21, 22, 24 आणि 26 या तारखा तुम्हाला गुंतवणुकीच्या दृष्टीने विशेष महत्त्वाच्या आहेत. नवीन योजना राबवण्यासाठी तुम्हाला सर्वांचं सहकार्य प्राप्त होईल. व्यावसायिक स्थिरता, कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला या दरम्यान प्राप्त होईल. आर्थिक विवंचना सोडवणं आणि कर्ज प्रकरणे मंजूर करण्यामध्ये तुम्हाला यश येईल. नवीन योजनांचा तुम्हाला पाठपुरावा करता येईल. धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग वाढेल. 20 तारखेला संकष्ट चतुर्थी आहे. या दिवशी गणपती मंदिरामध्ये गणपती अथर्वशीर्षाचा पाठ करून
पांढऱ्या अन्नपदार्थांचा नैवेद्य दाखवावा. मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी येणारा हा आठवडा संमिश्र लाभ देणारा आहे. त्यामुळे प्रसंग परिस्थिती ओळखून वागावं. महत्त्वाचे आर्थिक निर्णय तुम्ही सावधपणे घ्यावेत. नवीन योजना राबवत असताना विशेष दक्षता बाळगावी. कार्यक्षेत्रामध्ये फसवी परिस्थिती निर्माण होऊ शकते. अनपेक्षितपणे काही खर्च वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रसंग आणि परिस्थितीची शहानिशा केल्याशिवाय तुम्ही निर्णय घेऊ नयेत. व्यावसायिक निर्णय सावधपणे घ्यावेत. या आठवड्यामध्ये कार्यक्षेत्रात मोठी वाढ संभवते. 20 आणि 21 तारखेला आर्थिक गुंतवणूक सावधपणे करावी. कम्युनिटी मार्केट आणि शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्या मंडळींनी या तारखांना विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे. 22, 23, 24, 25 आणि 26 या तारखा तुमच्या दृष्टीनं अनुकूलता दर्शवतात. या तारखांमध्ये घेतलेले निर्णय तुम्हाला दूरगामी लाभ देणारे ठरू शकतील. आठवड्याच्या सुरुवातीला आलेलं प्रतिकूल ग्रहमान तुमच्या कार्यशैलीवर परिणाम करणार नाही याकडे तुम्ही लक्ष देणं गरजेचं आहे. कारण पुढचे 5 दिवस तुमच्या दृष्टीनं महत्त्वपूर्ण आहेत. महत्त्वाचे निर्णय तुम्ही या दरम्यान घेऊ शकाल. नवीन योजनांचा तुम्हाला या दरम्यान पाठपुरावा करता येईल. व्यावसायिक स्थिरता, कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीनं येणारे 5 दिवस तुम्हाला महत्त्वपूर्ण आहेत. धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग वाढेल. व्यावसायिक निर्णय मात्र तुम्ही सावधपणे घेणं गरजेचं आहे. नोकरीमध्ये वरिष्ठांशी आणि सहकाऱ्यांशी मतभेद टाळावेत. नोकरीमध्ये अपेक्षित असलेले बदल घडवण्यासाठी तुम्हाला वरिष्ठांची मर्जी राखावी लागेल. घरातील ज्येष्ठ मंडळींचं तुम्हाला सहकार्य प्राप्त होईल. नवीन योजना तुम्हाला राबवता येतील. 24 तारखेला गुरुपुष्यामृत योग आहे. या गुरुपुष्यामृत योगावर तुम्ही एक सोन्याचा मणी आणि एक छोटी चांदीची तार विकत घ्यावी आणि या 2 वस्तूंचं पूजन तुम्ही दिवाळीच्या लक्ष्मी पूजनाला करावं. कर्क राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा संमिश्र लाभाचा आहे. त्यामुळे प्रसंग परिस्थिती ओळखून वागावं. वर करणी दिसत असलेली साधारण परिस्थिती ही तुम्हाला दूरगामी नुकसान देणारी ठरू शकते. त्यामुळे तुम्ही विशेष दक्षता बाळगावी. नवीन योजनांचा तुम्हाला या दरम्यान पाठपुरावा करता येईल, परंतु खर्चाच्या प्रमाणातही वाढ होईल. व्यावसायिक स्थिरतेच्या दृष्टीनं हा आठवडा संमिश्र आहे. त्यामुळे प्रसंग परिस्थिती ओळखून वागावं. व्यावसायिक निर्णय सावधपणे घ्यावेत. नोकरदार मंडळींसाठी येणारा हा आठवडा सावधपणे व्यतीत करण्याचा आहे. 20, 21, 22, 23 हे दिवस सावधपणे व्यतीत करावेत. या दिवसामध्ये चुकलेला एखादा निर्णय तुम्हाला दूरगामी नुकसान देणारा ठरू शकतो. त्यामुळे विशेष दक्षता बाळगावी. महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय तुम्ही सावधपणे घ्यावेत. वरिष्ठांचं सहकार्य तुम्हाला कसं प्राप्त होईल यासाठी तुम्ही प्रयत्न करावेत. नवीन योजना राबवत असताना विशेष दक्षता बाळगावी. सरकारी अधिकाऱ्यांसाठी हा आठवडा नुकसानीचा ठरू शकतो. त्यामुळे तुम्ही विशेष दक्षता बाळगावी. या आठवड्यामध्ये तुम्हाला व्यावसायिक स्थिरता लाभण्याची शक्यता कमी आहे. खर्चाच्या प्रमाणात जरी वाढ झाली तरी सुद्धा कर्ज तुमचं वाढणार नाही. आर्थिक आवकही तुम्हाला आलेली असेल. त्यामुळे हा आठवडा तुमचा आनंदी आणि उत्साही जाईल. आठवड्याच्या सुरुवातीचे काही दिवस प्रतिकूल गेल्यामुळे तुमच्या मनावर आलेली चिंता आणि ताणतणाव दूर करण्यासाठी या आठवड्यामध्ये 24, 25 आणि 26 हे 3 दिवस विशेष महत्त्वाचे आहे. या 3 दिवसामध्ये तुम्हाला महत्त्वाचे निर्णय घेता येतील. नवीन योजनांचा तुम्हाला पाठपुरावा करता येईल. कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होण्याच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल. धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग वाढेल. व्यावसायिक स्थिरतेच्या दृष्टीनं हे 3 दिवस तुम्हाला विशेष महत्त्वाचे आहेत. आठवडा संपता तुम्हाला व्यावसायिक स्थिरता लाभेल आणि आर्थिक आवकही वाढेल. त्यामुळे महत्त्वपूर्ण निर्णय तुम्ही 24, 25 आणि 26 तारखांना घ्यावेत. हे दिवस तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत. शेअर्स, कम्युनिटी मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्या मंडळींनी या आठवड्यामध्ये सावधपणे निर्णय घ्यावेत. प्रसंग परिस्थिती ओळखून वागावं. कुठल्याही आर्थिक प्रलोभनांना तुम्ही बळी पडू नये. नवीन योजना राबवत असताना तुम्हाला सर्वांचं सहकार्य प्राप्त होईल. 20 ऑक्टोबर रोजी संकष्ट चतुर्थी आहे. या दिवशी तुम्ही गणपती मंदिरामध्ये गरजूंना अन्नदान करावं. घरातील ज्येष्ठ व्यक्तींना नवीन वस्त्र घ्यावं. सिंह राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा मध्यम स्वरूपाचा आहे. या आठवड्यामध्ये तुम्हाला महत्त्वाचे निर्णय घेता येतील. नवीन योजना राबवता येतील. महत्त्वाच्या गोष्टींचा पाठपुरावा करता येईल. परंतु या आठवड्यामध्ये मोठ्या काही घटना घडण्याच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला नाही. या आठवड्यामध्ये महत्त्वाचे निर्णय घेत असताना सर्वांचं सहकार्य तुम्हाला प्राप्त होईल. ग्रहांची प्रतिकूलता जरी नसली तरी अनुकूलतेच्या बाबतीमध्ये ग्रहदशा सामान्य आहे. त्यामुळे तुम्ही सावधपणे निर्णय घ्यावेत. 20, 21, 22, 23 या 4 दिवसांमध्ये तुम्ही महत्त्वाचे निर्णय घ्यावेत. नवीन योजनांचा पाठपुरावा तुम्हाला करता येईल. आर्थिक स्थिरता, कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीनं या दरम्यान तुम्हाला ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल. 24 आणि 25 तारखेला तुमच्या खर्चाच्या प्रमाणामध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सावधपणे निर्णय घ्यावेत. नवीन योजनांचा पाठपुरावा करत असताना विशेष दक्षता बाळगावी. कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ संभवते. व्यवसायानिमित्त तुम्ही मोठी गुंतवणूक करण्याची शक्यता आहे. सिंह राशीच्या व्यक्तींसाठी येणारा काळ हा मोठ्या उज्ज्वल भवितव्याचा आहे.
त्या दृष्टीनंची पायाभरणी या आठवड्यामध्ये होण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे या आठवड्यामध्ये तुम्हाला मोठा नफा जरी झालेला दिसत नसेल तरी सुद्धा भविष्यामध्ये होणाऱ्या लाभांची सुरुवात या आठवड्यामध्ये होण्याची दाट शक्यता आहे। व्यावसायिक स्थिरतेच्या दृष्टीनं हा आठवडा महत्त्वपूर्ण जाईल। 26 तारीख ही महत्त्वपूर्ण निर्णयांसाठी तुम्ही राखून ठेवावी। या दिवशी तुम्ही महत्त्वाचे निर्णय घ्यावेत। नवीन योजनांचा या दिवशी तुम्हाला पाठपुरावा करता येईल। कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होण्याच्या दृष्टीनं या आठवड्यामध्ये ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होणार आहे। 20 ऑक्टोबर रोजी येणाऱ्या संकष्ट चतुर्थीला तुम्ही गणपती मंदिरामध्ये लाल फुलं आणि पांढरं वस्त्र अर्पण करावं। कन्या राशीच्या व्यक्तींसाठी येणारा हा आठवडा विशेष महत्त्वाचा आहे। गेल्या आठवड्यामध्ये जर तुम्हाला काही नुकसान झालेलं असेल तर ते भरून निघण्याच्या दृष्टीनं हा आठवडा विशेष महत्त्वाचा आहे। या आठवड्यामध्ये तुम्हाला व्यावसायिक स्थिरता, कौटुंबिक सौख्य, सामाजिक प्रतिष्ठा, व्यवसायानिमित्तचे प्रवास या सर्व गोष्टी घडण्याची शक्यता आहे। व्यवसायाच्या निमित्तानं तुम्ही मोठे निर्णय घेऊ शकाल। 20, 21, 22, 23, 24, 25 हे 6 दिवस तुम्हाला उत्तम ग्रहमानाचे आहेत। या दिवसांमध्ये घेतलेले निर्णय तुम्हाला दूरगामी लाभ देणारे आणि मोठे यश देणारे ठरू शकतील। नवीन योजनांचा या दरम्यान तुम्ही पाठपुरावा करावा। यंत्रसामुग्रीची खरेदी करणं, वाहनाची खरेदी करणं, नवीन वास्तू किंवा नवीन जागा विकत घेणं यासारख्या महत्त्वाच्या गोष्टींचे निर्णय तुम्ही या 6 दिवसांमध्ये घेणं गरजेचं आहे। महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय तुम्हाला या दरम्यान घेता येणार आहेत। व्यवसायामध्ये भांडवलाचे नियोजनाच्या दृष्टीनं हा आठवडा विशेष महत्त्वाचा आहे। कर्ज प्रकरणे मंजूर करण्याच्या दृष्टीनं देखील तुम्हाला ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल। सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या मंडळींसाठी हा आठवडा विशेष महत्त्वाचा आहे। या आठवड्यामध्ये तुम्ही मोठे निर्णय घेण्याच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होणार आहे। भाग्यवृद्धिकारक या आठवड्यामध्ये चंद्राचं भ्रमण आहे, त्यामुळे तुमचे महत्त्वाचे निर्णय तुम्हाला घेता येतील। नवीन योजनांचा पाठपुरावा तुम्हाला करता येईल। कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होण्याच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होणार आहे। 26 तारखेला मात्र तुम्ही सावधपणे निर्णय घ्यावेत। महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय तुम्ही या दिवशी घेऊ नयेत। गरज भासल्यास तुम्ही महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलावेत। 24 ऑक्टोबर रोजी गुरुपुष्यामृत योग आहे। या दिवशी दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये पांढरं वस्त्र, हार, नारळ आणि 21 रुपये दक्षिणा अर्पण करावी। तुळ राशीच्या व्यक्तींसाठी येणारा हा आठवडा संमिश्र लाभाचा आहे। आठवड्याच्या सुरुवातीला प्रतिकूल ग्रहमान आहे, त्यामुळे सावधपणे निर्णय घ्यावेत। प्रसंग परिस्थिती ओळखून वागावं। विरोधकांच्या कारवाई या दरम्यान वाढण्याची शक्यता आहे। महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय घेत असताना विशेष दक्षता बाळगावी। कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ संभवते, परंतु त्यासाठी आठवड्याच्या सुरुवातीचे 2 दिवस तुम्ही सावधपणे निर्णय घेणं गरजेचं आहे। 20 आणि 21 तारीख तुम्ही संयमानं व्यतीत करावी। महत्त्वाचे निर्णय घेत असताना वरिष्ठांचा सल्ला घ्यावा। 22, 23, 24, 25 आणि 26 हे 5 दिवस तुमच्या दृष्टीनं महत्त्वपूर्ण जातील। या दिवसांमध्ये घेतलेले निर्णय तुम्हाला मोठे लाभ देणारे ठरतील। व्यावसायिक यश तुम्हाला प्राप्त होईल। तुमच्या निर्णय क्षमतेमध्ये वाढ होईल। आत्मविश्वासही तुमचा वाढलेला असेल। व्यावसायिक स्थिरतेच्या दृष्टीनं तुम्हाला ग्रहांची अनुकूलता या 5 दिवसांमध्ये प्राप्त होणार आहे। आर्थिक समस्याही तुमच्या सुटतील। नवीन योजनांचा तुम्हाला पाठपुरावा करता येईल। धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग वाढेल। महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय तुम्हाला घेता येतील। आठवड्याच्या सुरुवातीला निर्माण झालेल्या नकारात्मकतेचा परिणाम तुमच्या मन आणि चित्तावर होऊ देऊ नये, कारण त्यामुळे तुम्ही पुढील 5 दिवस योग्य निर्णय घेणार नाहीत। या नकारात्मकतेच्या अंमलाखाली घेतलेले निर्णय तुमची चुकण्याची दाट शक्यता आहे, त्यामुळे हा आठवडा तुम्ही संयमानं व्यतीत करावा। प्रसंग परिस्थितीचा अंदाज घेऊन महत्त्वाचे निर्णय घ्यावेत। नवीन योजना राबवण्यासाठी तुम्हाला सर्वांचं सहकार्य प्राप्त होईल। आर्थिक विवंचनाही तुमच्या सुटतील। नवीन योजनाही तुम्हाला राबवता येतील। व्यावसायिक स्थिरतेच्या दृष्टीनं तुम्हाला सर्वांचं सहकार्य देखील या आठवड्यामध्ये प्राप्त होईल। धार्मिक कार्यामध्ये तुमचा सहभाग वाढेल। सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये वावरत असलेल्या व्यक्तींनी मात्र सावध राहावं, कारण या दरम्यान तुम्हाला मोठं नुकसान होण्याची दाट शक्यता आहे। 20 ऑक्टोबर रोजी असलेल्या संकष्ट चतुर्थीला तुम्ही गणपती मंदिरामध्ये जलाभिषेक करावा। मंदिरामध्ये जलाभिषेक शक्य नसल्यास तुम्ही आपल्या राहत्या घरी गणपतीला 11 वेळा गणपती अथर्वशीर्षाचा पाठ करून जलाभिषेक करावा आणि गणपतीला दही भाताचा नैवेद्य दाखवावा। वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी येणारा हा आठवडा महत्त्वपूर्ण निर्णयांचा आहे। महत्त्वाचे आर्थिक निर्णय तुम्हाला घेता येतील। व्यावसायिक स्थिरता, कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीनं
ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल. 22 आणि 23 तारीख तुम्ही सावधपणे व्यतीत करावे. या तारखांना तुम्ही महत्त्वाचे आर्थिक निर्णय सावधपणे घ्यावेत. त्यामुळे कमोडिटी मार्केट शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्या मंडळींनी विशेष दक्षता बाळगावी. खाजगी क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या नोकरदार मंडळींनी या 2 दिवसांमध्ये सावधपणे निर्णय घ्यावेत. आठवड्याची सुरुवात तुमची उत्तम होईल. व्यावसायिक स्थिरतेच्या दृष्टीने तुम्हाला ग्रहांची अनुकूलता प्राप्त होणार आहे. व्यावसायिक आणि कौटुंबिक पातळीवर तुम्हाला ग्रहांची अनुकूलता प्राप्त होणार आहे. त्यामुळे तुमची आठवड्याची सुरुवात ही आनंदी आणि उत्साही होईल. व्यवसायाच्या महत्त्वाच्या निर्णयांचा तुम्हाला पाठपुरावा करता येईल. नोकरीमध्ये असलेले अपेक्षित बदल तुम्हाला घडवता येतील. नवीन योजनांचा तुम्हाला पाठपुरावा करता येईल. धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग वाढेल. महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णयांचा तुम्हाला पाठपुरावा करता येईल. 24, 25 आणि 26 हे 3 दिवस तुमची भाग्य वृद्धी करणारे आहे. भाग्यकारक ग्रहमानाचा तुम्हाला लाभ होईल. त्यामुळे तुम्ही संयमानं दिवस व्यतीत करावेत आणि योग्य वेळ येण्याची वाट पाहावी. तुमचा हा संयम तुम्हाला मोठं यश आणि लाभ देणारा ठरणार आहे. त्यामुळे हा आठवडा तुमच्या दृष्टीने विशेष महत्त्वाचा आहे. काही महत्त्वाचे निर्णय तुम्हाला घ्यायचे असल्यास 24, 25 आणि 26 तारखेला तुम्ही घ्यावेत. वाहन, वास्तू, सौख्याच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल. गेल्या काही दिवसांपासून प्रलंबित असलेली तुमची कामं मार्गी लागण्याच्या दृष्टीने हे 3 दिवस विशेष महत्त्वाचे आहेत. सरकारी नोकरदार मंडळींसाठी हे 3 दिवस विशेष महत्त्वाचे आहेत. वरिष्ठांची मर्जी तुमच्यावर राहील आणि तुमच्या मनाप्रमाणे तुम्हाला निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य मिळण्याची शक्यता आहे. धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग वाढेल. व्यावसायिक स्थिरता, कौटुंबिक सौख्य, सामाजिक प्रतिष्ठा या सर्व गोष्टी या आठवड्यामध्ये तुम्हाला प्राप्त होतील. फक्त 22 आणि 23 हे 2 दिवस तुम्ही सावधपणे व्यतीत करावेत. 20 ऑक्टोबर रोजी येणाऱ्या संकष्ट चतुर्थीला तुम्ही गणपती मंदिरामध्ये अन्नदान करावं. धनुराशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा संयमानं आणि सावधपणे व्यतीत करण्याचा आहे. प्रसंग परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय महत्त्वाचे निर्णय तुम्ही घेऊ नयेत. कोणावरही चटकन विश्वास ठेवू नये आणि आर्थिक निर्णय घेऊ नयेत. नवीन योजनांचा पाठपुरावा सावधपणे करावा. कुठल्याही फसव्या परिस्थितीला तुम्ही बळी पडू नये. महत्त्वाचे निर्णय घ्यायची गरज भासल्यास वरिष्ठांचा, सहकाऱ्यांचा, मित्रमंडळींचा तुम्ही सल्ला घ्यावा. व्यावसायिक निर्णय सावधपणे घ्यावेत. हा आठवडा तुम्ही सावधपणे व्यतीत केल्यास मोठ्या नुकसानीपासून तुम्ही दूर राहाल याचं भान तुम्ही ठेवावं. 20, 21, 24 आणि 25 हे 4 दिवस तुमच्यासाठी प्रतिकूल आहेत. या दिवसांमध्ये कुठलेही मोठे निर्णय तुम्ही घेऊ नयेत. या आठवड्यामध्ये 12 राशींपैकी धनु राशीला जास्तीत जास्त प्रतिकूलता आलेली आहे. त्यामुळे तुम्ही सावधपणे निर्णय घ्यावेत. नवीन योजना राबवत असताना या आठवड्यामध्ये विशेष दक्षता बाळगावी. 20 ऑक्टोबर रोजी मंगळाचं कर्क राशीमध्ये राशांतर होत आहे. यामुळे तुमचे मानसिक ताणतणावही वाढण्याची शक्यता आहे. व्यावसायिक निर्णयाच्या दृष्टीनं हा आठवडा अतिशय साधारण आहे. त्यामुळे महत्त्वाचे निर्णय तुम्ही घेऊ नयेत. दिनचर्येमध्ये कुठलाही मोठा बदल तुम्ही करू नये. आरोग्याची काळजी घ्यावी. आरोग्याच्या कुठल्याही लहान सहान तक्रारींकडे तुम्ही दुर्लक्ष करू नये. वृद्ध व्यक्तींनी आणि गृहिणींनी या आठवड्यामध्ये विशेष दक्षता बाळगावी. महत्त्वाचे निर्णय सावधपणे घ्यावेत. प्रकृतीची काळजी घ्यावी. खर्चाच्या प्रमाणात या आठवड्यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रसंग परिस्थिती ओळखून वागावं. हा आठवडा धनु राशीच्या व्यक्तींनी सावधपणे व्यतीत करावा. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या मंडळींनी विशेष दक्षता बाळगावी. विद्यार्थ्यांनी महत्त्वाचे निर्णय वरिष्ठांच्या आणि घरातील ज्येष्ठ मंडळींच्या सल्ल्यानं घ्यावेत. प्रवास करत असताना आरोग्याची काळजी घ्यावी. या आठवड्याच्या सुरुवातीपासून निर्माण होणारी प्रतिकूलता कमी करण्यासाठी आणि याचा प्रभाव आपल्यावर जास्त होऊ नये यासाठी आपण 20 ऑक्टोबर रोजी गणपती मंदिरामध्ये दुग्ध आणि जलाभिषेक करावा. मकर राशीच्या व्यक्तींसाठी येणारा हा आठवडा मध्यम प्रतीचा आहे. त्यामुळे या आठवड्यामध्ये महत्त्वाचे निर्णय तुम्ही सावधपणे घ्यावेत. महत्त्वाच्या आर्थिक गोष्टींचा पाठपुरावा करत असताना आज कोणावरही विसंबून राहू नये. या आठवड्यामध्ये तुम्ही आर्थिक निर्णय योग्य पद्धतीने घेणं जास्तीत जास्त गरजेचं आहे. या आठवड्यामध्ये चुकलेला एखादा आर्थिक निर्णय तुम्हाला दूरगामी नुकसान देणारा ठरू शकतो. आठवड्याची सुरुवात तुमची मनाप्रमाणे होईल, आनंदी आणि उत्साहामध्ये होईल. परंतु 22, 23 आणि 26 तारीख तुम्हाला प्रतिकूलता दर्शवते. ग्रहांची साथ तुम्हाला या दरम्यान लाभणार नाही. त्यामुळे महत्त्वाचे निर्णय तुम्हाला घेण्यासाठी सावध राहणं गरजेचं आहे. 24 आणि 25 ऑक्टोबरला तुम्हाला कौटुंबिक सौख्य आणि व्यावसायिक स्थिरता लाभेल. म्हणजे 20, 21 आणि 24, 25 या 4 दिवसांमध्ये तुम्ही महत्त्वाचे निर्णय घ्यावेत. नवीन योजना राखाव्यात. त्यांचा पाठपुरावा करावा. व्यावसायिक स्थिरतेच्या दृष्टीनं हा आठवडा मध्यम स्वरूपाचा आहे. त्यामुळे तुमचे महत्त्वाचे निर्णय तुम्ही वरिष्ठांच्या सल्ल्यानं घ्यावेत. नवीन योजना राबवत असताना या आठवड्यात विशेष दक्षता बाळगावी. आरोग्याच्या तक्रारींमध्ये या आठवड्यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. उष्णता, वातविकार आणि स्नायू संदर्भातले विकार, आजार वाढण्याची शक्यता आहे.
गृहिणींनी आणि ज्येष्ठ नागरिकांनी या आठवड्यामध्ये आरोग्याची विशेष दक्षता घेणं गरजेचं आहे. नवीन योजनांचा पाठपुरावा कुणावरही विसंबून न राहता करावा. 24 ऑक्टोबर रोजी येणाऱ्या गुरुपुष्यामृत योगावर तुम्ही दत्त मंदिरामध्ये दुग्ध आणि जलाभिषेक करून अन्नदान करावं. कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा महत्त्वपूर्ण निर्णयांचा ठरेल. 7.5ची तीव्रता या आठवड्यामध्ये थोडी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे विरोधकांचा आणि हितशत्रूंचा त्रास तुम्हाला वाढू शकतो आणि तुमच्या आरोग्याच्या तक्रारींमध्ये वाढ होऊ शकते. त्यामुळे हा आठवडा तुम्ही सावधपणे व्यतीत करावा. प्रत्येक दिवसाच्या प्रसंग परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय तुम्ही महत्त्वाचे निर्णय घेऊ नयेत. आपलं मतप्रदर्शन कोणाकडे आपण करतो आहोत याकडे लक्ष देणं तुम्ही गरजेचं आहे. तुमच्या मनाविरुद्ध काही घटना घडण्याची शक्यता आहे. त्याला संयमानं उत्तर द्यावं, तोंड द्यावं. कुठल्याही महत्त्वाच्या निर्णयांचा पाठपुरावा तुम्ही सावधपणे करावा. व्यावसायिक निर्णयांच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल. धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग वाढणार आहे. व्यावसायिक निर्णय क्षमतेच्या दृष्टीने हा आठवडा मध्यम स्वरूपाचा आहे. त्यामुळे तुम्ही सावधपणे निर्णय घ्यावेत. नवीन योजनांचा पाठपुरावा करत असताना विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे. 20 आणि 21 या तारखांना व्यवसाय आणि नोकरीमध्ये तुम्हाला विरोधाला सामोरं जावं लागेल. भावंडांच्या अडीअडचणींमध्ये देखील या 2 दिवसांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. वडिलोपार्जित संपत्तीचे वाद असतील तर ते तुम्ही शांत चित्तानं त्याला सामोरं जावं. कुठल्याही वादाच्या केंद्रस्थानी आपण असणार नाही याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. या आठवड्यामध्ये महत्त्वाचे निर्णय घेण्याची गरज भासल्यास 22, 23 आणि 26 या तारखांना तुम्ही महत्त्वाचे निर्णय घ्यावेत. नवीन योजनांचा या दरम्यान तुम्ही पाठपुरावा करावा. कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होण्याच्या दृष्टीनं हे 3 दिवस तुम्हाला विशेष महत्त्वाचे ठरतील. नवीन योजनांचा तुम्हाला या दरम्यान पाठपुरावा करता येईल. आरोग्याच्या तक्रारींमध्ये या आठवड्यामध्ये वाढ होईल. शनीचा वाढलेला हा वक्री प्रभाव तुम्हाला मोठ्या लाभांपासून वंचित ठेवणारा ठरू शकतो. त्यामुळे संयमानं तुम्ही निर्णय घ्यावेत. महत्त्वाचे विचार मांडत असताना, महत्त्वाचे निर्णय घेत असताना या आठवड्यामध्ये विशेष दक्षता घ्यावी. कला क्षेत्र, साहित्य क्षेत्र, शैक्षणिक, वैद्यकीय क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या मंडळींनी या आठवड्यामध्ये विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे. 20 ऑक्टोबर रोजी येणाऱ्या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी तुम्ही गणपती मंदिरामध्ये 5 दिवे लावावेत आणि गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा. मीन राशीच्या व्यक्तींसाठी येणारा आठवडा प्रगतिकारक आहे. 7.5ची तीव्रता जरी कमी झालेली नसली तरी देखील तुम्हाला मोठ्या संधींचा या आठवड्यामध्ये लाभ होईल. व्यवसाय नोकरीनिमित्त तुम्हाला प्रवासही घडण्याची शक्यता आहे. महत्त्वाचे आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत. जुनी येणी वसूल करण्यासाठी तुम्ही या आठवड्यामध्ये प्रयत्न करावेत. 22, 23, 24 आणि 25 ऑक्टोबर ह्या 4 तारखांना तुम्ही जुनी येणी वसूल करणं आणि कर्ज प्रकरणे मंजूर करणं किंवा कुठल्याही आर्थिक कामांच्या पाठपुराव्यासाठी हे दिवस ठेवावेत. या दिवसामध्ये घेतलेले निर्णय, केलेला पाठपुरावा येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला लाभ देणारे ठरू शकतील. व्यावसायिक स्थिरतेच्या दृष्टीनं हा आठवडा तुम्हाला उत्तम जाईल. नवीन योजनांचा तुम्हाला पाठपुरावा करता येईल. आठवड्याच्या सुरुवातीला काही अंशी तुम्हाला हितशत्रूंचा त्रास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे 20 आणि 21 तारखा तुम्ही सावधपणे व्यतीत करावा. प्रसंग परिस्थिती ओळखून वागावं. नवीन योजना राबवत असताना या आठवड्यामध्ये दक्षता बाळगावी. कर्क राशीमध्ये झालेलं मंगळ ग्रहाचं राश्यांतर हे तुम्हाला लाभ देऊ शकतं. व्यावसायिक स्थिरतेच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल. नोकरदार मंडळींसाठी हा आठवडा उत्तम जाण्याची शक्यता आहे. या आठवड्यामध्ये तुम्हाला मोठे निर्णय घेता येतील. परंतु आरोग्याच्या लहानसहान तक्रारींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. याकडे दुर्लक्ष करू नये. नवीन योजना राबवण्यासाठी तुम्हाला सर्वांचं सहकार्य प्राप्त होईल. मोठे निर्णय तुम्हाला घेता येतील. व्यावसायिक स्थिरतेच्या दृष्टीनं हा आठवडा तुम्हाला उत्तम जाईल. 24 ऑक्टोबरला येणाऱ्या गुरुपुष्यामृत योगावर तुम्ही एक सोन्याचा मणी आणि एक छोटी चांदीची तार विकत घ्यावी आणि याचं पूजन गुरुपुष्यामृताच्या दिवशी आणि दिवाळीला येणाऱ्या लक्ष्मी पूजनाच्या दिवशी करावं आणि या 2 वस्तू तुमच्या तिजोरीमध्ये ठेवाव्यात.